आदिवासी एकता पंच कमिटी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व दिनांक 5 मे रोजी राहुरी या ठिकाणी संपन्न झाली। यावेळी जिल्ह्यासह तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यासह तालुक्यातील आदिवासी व भिल्ल समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी व प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी मांडून आदिवासी व भिल्ल समाजाच्या विकासासाठी पदाधिकारी यांनी जोमाने काम करावे असे आदेश देखील संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले। त्याचबरोबर संघटनेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पदाधिकारी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार देखील संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तरी पण आता आपल्या जनतेला पण आपल्या एक सांगणे आहे की जे आपल्या मुली आणि मुलांना शिकवण्याचा आपण जेवढा प्रयत्न कराल तेवढा करा। दीपक भाऊंनी तर चांगलंच मार्गदर्शन केलं तुम्हाला का कमी वयात मुलींचे लग्न करू नका, त्यांना शिकवा, त्यांना घडवा, त्यांना व्यवस्थित शिक्षण द्या, कारण की शिकल्यानंतर घडते। आज आपल्या आदिवासी याच्यातले आज महिला आज राष्ट्रपती भारताच्या याचा मुली अभ्यास केला पाहिजे सर्वांनी। पण माझं बोलण्यासारखं तर काही राहिलंच नाही, सगळ्या मान्यवरांनी व्यवस्थित बोलले, सगळ्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द आता संस्था अध्यक्ष तर आज या ठिकाणी आपल्या आज आदिवासी भिल्ल समाजासाठी आज गायकवाड साहेबांनी खूप सुंदरसा कार्यक्रम ठेवला होता आणि हे कार्यक्रम म्हणजे आज आदिवासीमध्ये एकी नसल्यामुळं सर्व आदिवासी भिल्ल समाज असेल व आदिवासी बांधवांनी एकत्र झाल्या पाहिजे, त्यासाठी नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं झालं आणि इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं व कुठलाही या ठिकाणी हेतू नव्हता। आज फक्त आम्हाला आमचा आदिवासी बांधव जागृत झाल्या पाहिजे, का की गेल्या काही 75 वर्षामध्ये असं काय झालं की आम्हीच काही लोकांना कोणत्या पदावर बसवलेला असून त्या ठिकाणी या लोकांनी केवळ फक्त आमचा गैर असा वापर करून आज आदिवासी बांधवांचा खूप काही अशी नुकसान केल्यामुळं आज सर्व आदिवासी बांधव महाराष्ट्रातून जागे झालेले आहेत। त्यांना आता खरं काय खोटं काय हे सर्व समजत आहे। म्हणून आज जसं माळी साहेबांनी सांगितलं की तिकडं बिल प्रदेश होणार आहे, आज त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक आमची मागणी अशी आहे की आज नॉन पैसा ज्या ठिकाणी पैसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी खूप काही फॅसिलिटी भेटतात, पण नॉन पैसाच्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी मिळत नाहीत। म्हणून आज आम्हालाही वाटतं की या फॅसिलिटी आमच्या